भाल संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आई गावदेवी युवराज 11 भाल संघ प्रबोध मडवी जर आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। भाल संघ म्हणजे एक जबरदस्त संघ, ताकदवान संघ हा देखील मलंगड विभागातील आपण पाहिलं तर काही खेळाडू नसतील या संघामध्ये। मलंगड जेव्हा जेव्हा भाल संघ खेळायला आला तर आम्हाला सोमनाथ राणेची नेहमी आठवण झाली आहे। अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, पण आता क्रिकेट पासून थोडासा दूर आहे, काही हरकत नाहीये। पहिले षटक कोण घेऊन येतं पाहायचं आता भाल संघाच्या माध्यमातून। आई गावदेवी युवराज 11 भाल संघ सलामीची जोडी पालेगाव संघाची आपण पाहू शकता। यावेळेला मनीष आणि विजय ही जोडी मैदानात दाखल झाली आहे। प्रसाद सर लगेच आपण टाइम लावा, कारण मगाशी प्रसाद सर म्हणाले होते जेव्हा पालेगाव संघ असेल ना तेव्हा मला मैदानात जायचंय, म्हणजे टाइम लावून ठेल त्याला। गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज आपण पाहू शकता। मला आई गावदेवी युवराज 11 भाल संघ टाइम सेट करायचा जरा, बरोबर 11 वाजल्यात। विनोद आलाय, एक अतिशय चांगला खेळाडू। पहिला चेंडू बॅकफुट गेला, पंच केला, यावेळेला कव्हरच्या डोक्यावर ना उडवला, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमाच्या पार चौकार। विचारून घे या जगात क्या बात आहे ना। पांड्याला तुम्ही असे शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू टाकाल ना तर फक्त सीमेरेषेवरनं आणायला लागतील ते। पहिला चेंडू बॅकफुट गेला, आपण पंच केला, विनोद राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो आमच्या समाजाच्या कशांकडून। हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेला शॉर्ट कव्हरच्या डोक्यावर ना उडवला, पॉवर प्लेचा अतिशय चांगला फटका, पॉवर प्लेक फटका चौकार। निवडले कव्हर क्षेत्र आणि तिथून मात्र पांड्याला माहिती आहे कशा प्रकारच्या चेंडूला काढायचं। लॉंग आपला क्षेत्ररक्षण आहे। याच दरम्यान मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व प्रदीप मडवी आणि त्यांचे सुपुत्र देखील येत आहेत, त्याचं देखील मी हार्दिक स्वागत करतो। युवराज येतोय, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करू। त्यांच्याच नावाने हा संघ उतरला, युवराजच्या नावाने। विनोद राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो, स्ट्रायकरला आपण पाहू शकता। पांड्याला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, डॉट चेंडूची समाप्ती होते। क्षेत्ररक्षण थोडंसं आता व्यूहरचना बदलली, यावेळेला ऑफ साईडला आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण थर्डमॅनला, एक क्षेत्ररक्षण पॉइंट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण, ऑन साईडला शॉर्ट पॉइंटला एक शॉर्टला एक क्षेत्ररक्षण, मिड विकेटला आपण पाहू शकता। मिड ऑनला आपण नेहालला पाहू शकता। विनोद राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो, स्ट्राईकला मनीष, यावेळेला झेल ड्रॉप प्रमोदने आपण तर शॉर्ट लेग रिजन मध्ये झेल सुटलाय प्रमोद कडून। संघनायके कॅचेस विन द मॅचेस, प्रमोद आपण तर वेगाने झेल त्याच्याकडे गेला होता आणि झेल कुणाला सोडलाय तर मनीष कोलेकर उर्फ पांड्याचा। क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस। चांगला चेंडू तर विनोदचा, वापसी केली, 2 चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक बघायला मिळालंय। निहाल मात्र काहीतरी बातचीत करतायत, निहाल निखिल बंधुराज। हो चांगला चेंडू, यावेळेला सॉफ्ट याने चेंडूला पुश केलाय, मिडॉनला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल पांड्याला माहिती आहे जीवदान मिळालंय, सिंगल घेणं फार गरजेचं, स्ट्राईकला विजयला आणलंय। धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता, पहिलं षटक प्रगती पथावर आहे, बिनबाद 9। चांगली सुरुवात केली एक आपली सिद्धी पाले संघ। पाले संघ म्हटला तर एक खूप चांगली स्पर्धा या गावात देखील आपण आयोजन केली जाते। पालेगाव म्हटला तर रतन मानेरकर, पालेगाव म्हटला तर आमचे आपण तर सोनू बांगर, एक स्टायलिश समालोचक। हा चेंडू पूल केला, मिडॉनच्या डोक्यावर काढलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर, वडिश लॉंगरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूला फीड करतोय, नाही थोडंसं आपण घाई आपण थोडंसं लेझीपणा दाखवतोय। तेजसला येणं फार गरजेचं होतं, तेच सांगतात निहाल की तू जर लवकर आला चेंडूवर तर कदाचित एकच मिळाली असती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता बिनबाद, एक चांगली दमदार सुरुवात, 11 धावा। चला बघा लगेच मनोज पवार सूचना करतात खेळाडूंना की एकत्र येऊ नका, 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं फेकायची आहेत, अन्यथा एक खेळाडू तुमचा 30 सर्कल मध्ये येईल। त्यामुळे भाल संघ जरा वेळेचं बंधन ठेवा, वेळेकडे लक्ष द्या, घड्याळाकडे लक्ष द्या। व्यासपीठावर देखील भरपूर मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, चंद्रशेखर बोडके असतील, परत आपण ज्ञानेश्वर दादा असतील, मलंगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि खूप चांगलं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून
वाटाचं आपण तर राबवलं तर ते आपण तर प्रदीपजी मडवी त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांचे सुपुत्र आपण पाहू शकता युवराज देखील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. अमित म्हात्रे यांचं आगमन झाले. तेजस आला गोलंदाजी मार्कवर. तेजस म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू आता पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पहिल्या षटकात जरी पांड्याचा झेल सुटला असेल ना, पण अतिश तरी धावा आल्या फक्त 2 चौकार आणि 11. चांगलं कमबॅक मी तर म्हणेल, चांगली गोलंदाजी केली. तर पांड्याच्या अगेन्स्ट तुम्हाला गोलंदाजी करणं म्हणजे खूप डोकेदुखी असते. पांड्या कोणता शॉट कधी खेळेल इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक सांगू शकत नाहीये. तोच मनीष कोलेकर आता स्ट्राईक एनलाय. मनीष कोलेकर या कमी नावाने तो प्रसिद्ध, पण पांड्या नावाने भरपूर परिचित, पण आपण मनीषच म्हणूया. तेजस गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला मनीष कोलेकर. स्टान्स थोडासा बदलला, गोलंदाजाने चेंडू टाकायला थांबला लगेच. नेक्स्ट मॅच असणार आहे आपण बघितली तर आई गावदेवी खरवई विपक्ष VK स्पोर्ट्स गंधारी. दोन्ही संघ जर इथे आला असाल तर आल्याची आपण नोंद करा. तेजस तो मनीष स्वीप करताना पायचित स्ट्रॉंग अपील होतं. यस पंचांचा बोर्ड आकाशाकडे लेग बिफोरच्या स्वरूपात. काय विकेट मिळालाय, महत्वाची विकेट. वाघाची शिकार मैदानावर केली तेजसनी. बॅटर बाद. विभागाचे खेळाडू हसन रायगड ठाण्यामध्ये फेमस. मलंगड विभागाचे खेळाडू हसन रायगड ठाण्यामध्ये फेमस. मलंगड विभागाचे खेळाडू हसन रायगड ठाण्यामध्ये फेमस. मलंगड विभागाचे खेळाडू हसन. मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिले तेजसनी. तर जानेवारी महिन्यानंतर आपण तर जानेवारी महिन्यात 12 तारखेनंतर अध्यक्ष चषक होणार आहे. प्रदीप मडवीने आम्हाला जानकारी दिली. नवीन बॅटर आलाय आपण पाहू शकता. हा पण विजय कोलेकर म्हणजे 2 विजय ज्युनियर सिनियर मैदानात आलेत. काय महत्वाची विकेट मिळाली. विजय आलाय. पहिला चेंडू आणि तेजसनी बघा प्लम LBW पकडला. पिचिंग काय चांगली होती, म्हणजे स्टमर पिचिंग होती. तेजस गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्रक्षण तैनात आहे. चेंडू वेग प्रचंड होता यावेळेला. मनोज पवार बघा खूप चांगलं डिसिजन. त्यांना माहिती आहे चेंडू स्पर्श करून गेलाय. शफल देखील झाले होते. डॉट चेंडूची समाप्ती. गुड डिसिजन मनोज पवार. नाही आम्ही नेहमी सांगतो ना सातत्याने, पंच कोणाला नेमाचे क्रिकेटमध्ये. ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव, अशाच व्यक्ती तुम्ही पंच म्हणून नियुक्ती करू शकता. आणि उत्तर संघाकडून सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतात. प्रसाद शास्त्रमध्ये डोंबोलीसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळतात. चेंज ऑफ पेस लवकर लाईन पिकअप केली, पाठवून दिला यावेळेला चेंडूला. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून सीमारच्या बाहेर षटकार. थँक्यू. थोडीशी लाईन बदलली, शफल झाल्या, चेंडूला पाठवून दिलं यावेळेला डीप स्क्वेअर लेग आणि डीप विकेटच्या मधून. तेजस पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला विजय. पुन्हा एकदा पूल केलाय, पाठवून दिलं लॉंग लेग सीमारच्या बाहेर. 1 बाउंड चौकार. चेंडू त्यांनी खूप चांगले टाकले होते, पण नंतर मात्र शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी बघायला मिळते. कुठेतरी यष्टीरक्षक किंवा संघनायकाने जाऊन सांगणं फार गरजेचं आहे. विजय काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग. एक चौकार, एक षटकार, त्याच्या बॅटबद्दल धावा वेगाने वाढतायत. धावसंख्या धाव फल करते. अतिश पाटील आम्हाला माहिती आहे 21 धावा. एक बॅटर बाद झालाय. जरी मनीष कोलेकर बाद झाला, पण विजय गेल्या गेल्या मैदानात आक्रमणाला सुरुवात केली. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. पुन्हा एकदा स्वीपचा लाजवाब फटका आपल्याला बघायला मिळाला. स्लॉक स्वीपचा फटका बघायला मिळालाय. पाठवून दिलाय चेंडूला स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. षटकार. मैदानावर असं वाटतंय तेजस दुसरा पांड्या आलाय. काय बॅटिंग करतो बघा विजय. विजय कोलेकर नाही, मनीष कोलेकर बाद झाला, आता दुसरा कोलेकर आलाय. म्हणजे राव गेले, आता पेशवे आलेत.
प्रथमेश ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात विजयासाठी. पुणे तेजस गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. विजय कोलेकर, मनीष कोलेकर बाद झाल्यानंतर हो पुन्हा एकदा खोदून काढला. यावेळेला चांगलं क्षेत्र शोधत या सर्कल मध्ये शॉर्टनर रिजन मध्ये मिसफील झाले. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. पंच बघा तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. कारण टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो तेजस इथे का तर आपण तर मॅच फार महत्वाची आहे. पंच कोणत्यापेक्षा रिक्स घेत नाहीयेत. कारण दूध का दूध, पाणी का पाणी, लाईट टेलिकास्ट डिसिजन पेंडिंग आहे. आता आपण तर ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण तर चे प्रॉप रायटर तेजस भोईर यांचं काम वाढलंय. डिसिजन पेंडिंग आहे. सर्वांचं लक्ष आपल्या मॉनिटरकडे लागलंय. पंच देखील प्रशासशास्त्र बुद्धी बघा आमच्याकडेच फिरून उभे राहिले आहेत. त्यांनी बघितलं असेल मैदानावर पण त्यांना माहिती आहे टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. गुड डिसिजन प्रसाद सर. यस बॅटर बात बिग विकेट. सांघिक यश. काय फेकी केली. प्रमोदने खूप चांगली फेकी केली. नवीन बॅटर आहे तो आपण पाहिजे चौथ्या संतोष थोरवे येतोय. विजय बाद झालाय. एक विजय मैदानावर आहे. आता संतोष आलाय. एस डीजे दोन षटकाचा खेळ संपला. धावा झाल्या. धाव फलकात आपण पाहू शकता 28 धावा. संतोष थोरवेला आणि विजय ही जोडी मैदान आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला प्रमोद संघनायकाला. प्रमोद यावेळेला प्रमोद सोरखाते. सोरखाते नाव ऐकलं तर आम्हाला लगेच दिनेश सोरखातेची आठवण येते. टॉफी शॉपच्या ओनर. सायकेला आपण बॅटर पाहू शकता यावेळेला विजयला आपण पाहू शकता. स्वीप केला यावेळेला. पाठवून दिलाय चेंडूला. बॅकवर्ड स्कोअर लेगला. वेगाने चेंडू चाललाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. विनोद आहेत. काय क्षेत्ररक्षण केलं बघा. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाते. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हाताने नाही पण पायाचा वापर केलाय. आपण नेहमी म्हणतो ना फुटबॉल पायाने खेळतो पण क्रिकेट देखील पायाने खेळतो. चेंडू वाच आपण अडवण्यात यश मिळालंय. विनोद चांगलं क्षेत्ररक्षण. प्रमोद पुण्याला गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. विजयला आपण पाहू शकता. विजय शेलार लेफ्ट अमर आहेत. हो चांगला चेंडू खोदून काढला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फीड करतो. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. कलेक्टिंग चांगली होत नाहीये. अन्यथा बॅटर अजून एक बाद झाला असता. खूप चांगला क्षेत्ररक्षण डीप मधनं आपल्याला वैभव आहेत. धावसंख्या धाव फलकात काप्रसिद्धी पाले संघ 2 बॅटर बाद आपण पाहू शकता यावेळेला. अतिशय मला माहिती येत आहेत. 32 धावा 78 धावा झाल्या होत्या मगाशी पहिल्या मॅच मध्ये. काल देखील पहिल्या सामन्यात 82 झाल्या होत्या. प्रमोद स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. नाही बघा यष्टीरक्षक डायरेक्ट नेमत नाहीत. कदाचित लहानपणी आपण होता सराव नसेल त्यांनी केला गोट्यांचा त्यामुळे नेम लागत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय प्रमोद. लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकिंगला आपण बॅटर पाहू शकता यावेळेला. विजय नो स्ट्राईकला संतोष. प्रमोद लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. शपलन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होता इथे. पुण्यात संधी आली होती एक वेळा. अजून एक संधी आली होती. लेगबायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता 33 धावा धाव फलकाती लागल्यात.
SP पॅनलचे 3 पंच आपण पाहू शकता. प्रसाद शस्त्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबोली, आपण पाहिलं तर मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर शिव आणि रतन मानेकर पाले. चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. विजय बाद झाल्यानंतर विजयाने आपण इथं मनीष बाद झाल्यानंतर धावांवरती अंकुश लावलाय. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय कापले सिद्धी पाले संघाला. प्रसाद शस्त्रबुद्धे काहीतरी सूचना करतायत, म्हणजे मला वाटतं एक चेंडू बाकी त्याचा तर इशारा करतायत गोलंदाजाला. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला विजयला आपण पाहू शकता. लेफ्ट हँड राऊंड कडनं मार्ग होतो स्ट्राईकला विजय सलामीचा बॅटर. हा चेंडू आडव्या बॅटने खेचला यावेळेला. वाईडिश लॉंगाला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आले आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नेहाल म्हात्रे आहेत तिथे. 2च धावा बघा. पाण्याची मागणी केलेली. जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकूया. विनंती करतोय आई गावदेवी खरवई संघाचे संघनायक, VK स्पोर्ट्स गांधारी संघाचे संघनायक, जर आपण आला असाल तर टॉस साठी यायचं डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला प्रमोद देखील चांगलं षटक हाताळलं. पहिल्या षटकात आपण पाहिले तर तब्बल 11 धावा आल्या, त्यानंतर 17 आल्यानंतर मात्र प्रमोद आला. प्रमोदने खूप चांगली गोलंदाजी केली. विनोदने पहिलं षटक हाताळलं. आपण मित्र धावा दिल्या 11. तेजस आला, त्याने 17 दिल्या आणि प्रमोदने खूप चांगली गोलंदाजी केली. 8 धावा देऊन त्याला गडी बाद केला, पण धावांवरती अंकुशला. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या. धावफलकात कापली सिद्धी पाले संघ. बघा 4 मिनिटं बाकी आहेत हा षटक कंप्लीट करण्यासाठी. भाल संघ जरा लक्ष द्या. आई युवराज 11 आई गावदेवी भाल संघ. खरं आम्ही समजून पाणी गेलाय, त्यामुळे आम्ही तुम्हाला 1 मिनिट अजून देऊ शकतोय, कारण ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी आम्ही टाइम स्टॉप करतो. नाही 22 मिनिटाचा आता टायमिंग लावतो तेजस, कारण का पाणी जातो मैदानात आपण ते आणि बॉल देखील येतो. युवराज देखील बघा सामना एन्जॉय करतो. युवराज सारखा बसलाय, त्याचा पण ड्रेस कोड आहे बघा. यंगस्टर आलाय विश्व राणे या संघाचा. खूप चांगला आहे गोलंदाज. मी या गोलंदाजाची गोलंदाजी ना मिरची धाब्याजवळ पाहिली होती. अतिशय चांगला गोलंदाज. विश्व राणे आले गोलंदाजी. मार्कॉस स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता या वेळेला. संतोषला आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन क्लोज आहेत. ओ पहिला चेंडू उडवला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेलची शक्यता आणि झेल खूप चांगल्या प्रकारे घेतला त्या बॅटर बाद. विश्व राणेला आपण पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालाय. ओरपीच होता पण थोडासा गती कमी करून टाकला होता. नवीन बॅटर आहे तर या वेळेला आपण पाहू शकता होतोय सागर थोरवे. रतन मानेरकर. मला एक खेळाडूची आठवण येते, तो म्हणजे आपण आता राकेश भोईर. बॅटर बाद आहे. चेक केलंय बघा इथे लाईव्ह टेलिकास्ट वाल्यांनी सांगितलंय. नाही तुमचे देखील गावचे अंपायर आहेतच, पण लाईव्ह टेलिकास्टने लगेच निर्णय दिला तेजसने की बॅटर बाद आहे. न्याल काय विचारतोय मला वाटतं. हे सर्व मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहेत, पण आता मैदानावर संघर्ष आहे. गावासाठी प्रतिष्ठा पणाला लागली. विश्व राणेंनी पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवलाय. यंगस्टर आहे, सिनियर खेळाडूंचं मार्गदर्शन मिळतं. कोणतंही काम करायला ना तुमच्याकडं तुमचं मार्गदर्शन एक आपण दुसऱ्याचं मार्गदर्शन तुम्हाला असणं फार गरजेचं आहे.
आणि प्रमोदने तेच मार्गदर्शन केलंय. सायकलला बॅटर आपण पाहू शकता सागरला. विश्व राणे राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओ चेंज अप पेस गती परिवर्तन यावेळेला बॅकपडून कट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय. 2 धावा इथे मिळत आहेत का पाहायचंय. तर जो क्षेत्ररक्षक पॉइंट सीमेरेषेकडे त्याला चेंडू फीड करायला सांगणं फार गरजेचं होतं. त्यामुळे 2 धावा गेल्या आहेत. विनोद तेच सांगतायत घाई करू नका. संख्या धावफलक आपण पाहू शकता 38 धावा. विश्वराणे गोलंदाजी मार्क स्ट्राईकला सागरला आपण पाहू शकता. सागर थोरवे विश्वराणे राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू यावेळेला वाईड हरकतचा वापर केलाय. ऑन साइड लाडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. मिड विकेटला जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा होत आहेत का पाहायचं इथे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं डिसिजन येतं प्रशासकांचं बघा. त्यांना माहिती सातत्याने थर्ड अंपर का घ्यायचं. आपण आहे ना मैदानावर तर आपल्याला देखील डिसिजन देणं फार गरजेचं जमलं पाहिजे आणि तेच केलंय. गुड डिसिजन प्रसाद सर. संख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. सागर थोरवे आता चांगली बॅटिंग करतोय. 2-2 धावा देखील तो जमवतोय. सिंगल धाव देखील तो मिळवतोय. सागर आणि आपण उत्तर विजयला आपण पाहू. सागर आणि विजयी जोडी आपण मैदानात पाहू शकतो. विजय सलामीचा बॅटर आहे. विश्व राणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. काय षटक हाताळतो आतापर्यंत. हो गुड बॉल पडल्यानंतर बाहेर काढला लेग ब्रेकच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी. थोडीशी फ्लाईट देखील देतो. हवेमध्ये थोडासा चेंडूना स्विंग होतो त्याचा. खूप चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. यंगस्टर आहे. मी तर म्हणे फ्युचर आहे भालगावचं हे. विश्व राणे पुन्हा एकदा पूल केलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच. नेहालने खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद होतोय. चेक करा बघा. चेक करायचं जरा. हाईट फॅक्टर चेक करा. फेअर डिलिव्हरी. रतन मानेरकरच आहे थर्ड अंपायर आणि त्यांचा संघ खेळतो त्यामुळे सातत्याने त्यांना कसरत करावी लागते ना. खूप चांगली गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत काय गोलंदाजी केली. 2 विकेट्स त्यांनी मिळवले. धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4 धावा दिले. अप्रतिम गोलंदाजी विश्व राणेची. आम्ही मिरची धाब्याजवळ बघितलं ह्या गोलंदाजाला तेव्हाच सांगितलं की हा गोलंदाज ना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर भालचं नाव मोठं करेल आणि स्वतःचं फ्युचर देखील खूप ब्राईट करेल. अतिशय चांगली गोलंदाजी. नवीन बॅटर आलाय सिद्धार्थ आलाय. सागर बाद झाल्यानंतर सिद्धार्थ आलाय. अंतिम चेंडू. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज विश्व राणे. ओ पुन्हा एकदा फ्लाईट दिली. पडल्यानंतर चेंडू निघून गेला. टर्न साठी खेळते. षटक आवडलं टाळ्या होऊन देतो विश्व राणे. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा दिल्या त्याने 4 आणि 2 बॅटर बाद केले. अप्रतिम गोलंदाजी. डीजे थँक्यू. जर खोनी संघ कुठे असाल तर आपण आयोजकांच्या संपर्काचा संघनायक खोनी संघ विजय फुलोरे जर आपण कुठे असाल आमचा आवाज तुमच्या पण जात असेल कदाचित तुम्ही मॅच पाहत असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. तर यातून जो संघ जिंकेल तर तुमच्यावर फाईट बॅक करेल. खोनी संघ कुठेही जाऊ नका बघा आमचा आवाज तुमच्यापर्यंत. संघनायक जरा या पण या आयोजकांशी संपर्क साधा. रविदादा पाटील सरपंच मंगरुळ गावचे त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य राहिलं आपण बघितलं मनोजचं 50 धावा प्रमोद आलाय. हो चांगला चेंडू. हेलिकॉप्टर उडवायचा होता. डाऊन दी ग्राउंड मिडॉनने चेंडू चाललाय लॉंग अपला. जोपर्यंत चेंडू फीड होईल. फेकी चांगली येत नाहीये. प्रदीप आहेत. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता. प्रदीप निहाल तेजस या संघाचे खूप चांगले आपण निखिल आहे. निखिलकडे मला वाटतं अजूनही चेंडू गेला नाही एक पण. हा चेंडू स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळालाय डाऊन दी ग्राउंडच्या माध्यमातून. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड थ्रो.
धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला काप्रसिद्धी पाले संघ प्रथम बॅटिंग करतोय. 44 धावा. प्रमोद सोरखादे लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकिंगला विजयला आपण पाहू शकता सलामीचा बॅटर जास्ती स्ट्राईक मिळाली नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. पंचांचं कौतुक करेल जरी बॅटरने पंचांकडे पाहिलं पण पंच मात्र कोणत्या बाजू खून करत नाही. भीष्मासारखे तटस्थ उभे त्यांना मध्ये चेंडू सरळ निघून गेला रेषेतून. प्रमोद सोरखादे गोलंदाजी मार्कवर टाकला विजय. हा चेंडू स्वीप केला यावेळेला. चेंडू चाललाय यावेळेला सीमारेषा पार. पंचांचा इशारा होता यावेळेला. स्क्वेअर लेग सीमारेषा षटकार. क्वालिटी अशी ठेवायची स्वतःची लोकांना जेव्हा फटका बघायला धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 50 धावा. काप्रसिद्धी पाले संघासाठी 50 धावा झाल्या. चेंडू बाकी फक्त आणि फक्त अजून जर विचार केला तर 2-4 चेंडू मध्ये 10 धावा आल्या आहेत. प्रमोद लेफ्ट हँड राऊंड कडे मार्ग टाकला विजय. चांगली बॅटिंग करतोय. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता यावेळेला. इथे विकेट मिळू शकते. डॉट चेंडूची समाप्ती देखील. विकेट आणि टॉसला महत्व नाही. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. नवीन बॅटर कोणी तर सिद्धांत कडे स्ट्राईक असणारे. जे नाही कुठेतरी मी तर म्हणेल ना मनीष कोलेकरला ना राकेश भोईरची आठवण येत असेल. काय जबरदस्त सलामीला यायचा आणि बॅटिंग करायचा. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. प्रमोद लेफ्ट राऊंड तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू होता. वन बॉसने चेंडू स्टेशन गेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिलं सत्र संपलंय. धावा झाल्या. धाव फलकर ते आपण पाहू शकता. काप्रसिद्धी पालेगाव संघ प्रथम बॅटिंग करताना एकूण 50 धावा झाल्या. 51चं लक्ष आई गावदेव युवराज 11 भाल संघासमोर. चला खरवई संघाचे संघनायक आणि गंधारी VK स्पोर्ट्स गंधारी संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर लगेच टॉस साठी या. नाही तुम्हाला वेळ दिला त्या वेळेत तुम्ही या. विकी पाटील म्हणजे गंधारी म्हटलं तर विकी पाटील प्रितेश पाटील नाही लवकर या. आपण खरवईचे कॅप्टन नाही एक संघ आलाय मला वाटतं कोणता तरी. नाही गावदेवी खरवईचे कॅप्टन आणि VK स्पोर्ट्स गंधारीचे कॅप्टन. धावा दिल्या. धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 50-51 धावांचं लक्ष. मॅच तशी सुरू होईल तसे जाऊया प्रियांश यांच्याकडे. धन्यवाद. चला बॅटर येऊ द्यात. चला may I invite both the umpires to please proceed towards ground. आघाडीचे बॅटर दोन्ही रेडी होत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. मान्यवर जे मुख्य व्यासपीठावरून सामन्यांचा आनंद घेतात त्यांचं हार्दिक स्वागत आहे. 51चं टार्गेट आहे. 30 चेंडूंमध्ये 51 धावा.
नाही, नक्कीच आपण पाहिलं तर ह्याच मैदानावर कुस्त्यांचे देखील जंगी सामने होणार, पण त्याची तारीख आम्ही तुम्हाला कळू. तीस चेंडूंमध्ये 51 धावा संख्येचं टार्गेट. पहिल्या सत्राचा आढावा आपण घेतला. मनीष कोलेकर यानं सुरुवात जबरदस्त करून दिली. 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलं. त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर स्ट्राईक रोटेट केली जरूर, परंतु दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती तेजसच्या पहिल्या चेंडूवरती घात झाला आणि लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये मनीष कोलेकर यांना बाद व्हावं लागलं. तीस बॉल मध्ये 51 धावा संख्येचं टार्गेट. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये याच धावा चेस करण्यासाठी तेजस म्हात्रे आणि त्याच्या सोबतीनं निहाल म्हात्रे. पहिलं षटक टाकतात बॉलर मिलिंद. पंच प्रसाद सर यांचा इशारा. पहिलाच बॉल वाईड. एक्स्ट्रा रन पहिल्या बॉल वरती. सुरुवात एक्स्ट्राने करत असताना मिलिंद. 30 बॉल मध्ये 50चं टार्गेट. तेजस म्हात्रे आणि निहाल म्हात्रे, म्हात्रे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी तयार होतात. शरीरापासून दूर आहे. अँगल नुसार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. सलगचा दुसरा वाईट. 2 एक्स्ट्रा धावा. मिलिंद पाहूयात कशा प्रकारची व्यूहरचना आखतायत. डीप मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आणि त्याचबरोबर अनऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला. स्क्वेअर कट करायचं होतं. पुन्हा एकदा शरीरापासून दूर. बॅटन बॉलचा अजिबातच संपर्क नाहीये. डॉट बॉल. गंधारी टीमचे कॅप्टन उपस्थित होतात. त्याचबरोबर खरवई संघाचे देखील कर्णधार उपस्थित होतात. तर लगेचच आपण या ओव्हर नंतर 2 टीम मध्ये टॉस करूयात. पहिला बॉल डॉट. 2 धावा धाव पुस्तकावरती. राऊंड द स्टम्प्स. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. चांगला बॉल. टप्पा पडल्याच्या नंतर अनएक्सेप्टेड बाउन्स आपण पाहिला. दोन सलगचे डॉट चेंडू. 2 धावा. लॉफ करायचा होता. प्लेड ऑन. फलंदाज बाद. धक्का पहिला. बाद होतात बॅट्समन तेजस म्हात्रे. टॉस लगेचच आपण केलेला. गंधारे टीमनं टॉस जिंकलेला आणि डिसिजन त्याने प्रथमतः फलंदाजीचा घेतलेला. म्हणजेच खरवई संघाला प्रथमतः फिल्डिंग करावी लागणार आहे. प्ले डाऊन झाले तेजस म्हात्रे आणि त्यानंतर सरळ एस्टॅन वरती आदळला बॉल. तेजस म्हात्रे बाद. एक गडी बाद. 2 धावा. चला नवीन बॅटर आपण रेडी राजा. कृपया करून दिलेल्या वेळेवरती आपल्याला इनिंग कंप्लीट करणं अनिवार्य. स्पर्धेमध्ये नियम नेट आणि थेट आहेत. कारणास्तव कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये, कुठल्याही संघाला पॅनल्टी लागू नये हीच इच्छा असते प्रत्येक आयोजकांची. परंतु आपण देखील त्याच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा सर्व आयोजनकर्ते आपल्या सोबतीने करतायत. दोन धावा. 2 वाईट टाकल्याच्या नंतर 2 धावा धावा पटलावरती आहेत. फिल्डिंग मध्ये बदल करत असताना नवीन बॅटर
इन ॲट नंबर 3 मध्ये आज 1 डाऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय रामदास. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. बॅटर सोमनाथजी राणे साहेबांच्या वतीनं पारितोषिक. रामदास याने सलग जर 3 षटका टोकले तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 500चं कॅश प्राइज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामदास उतरलेत. फ्रेश कॅन्डिडेट नवीन बॅटर. चला मिलिंद तयार. चांगला बॉल ऑफ करतायत. मिड विकेटला प्रोटेक्शन डीप मध्ये बरोबर ठेवण्यात आलेल्या 2 धावा या बॉल वरती मिळतात. क्रीडांगणाचा विचार केला इतर पर्व पाहता या पर्वामध्ये तुम्हाला षटकार थोडेसे लांब जाणवतील. दमछाक होते फलंदाजाची आणि हे गरजेचं देखील आहे. चांगल्या टप्प्यावरती बॉल पाडल्याच्या नंतर बॉलर्सला फेवर करणारी विकेट. चांगला फटका लगवल्याच्या नंतर बॅटरला फेवर करणारी विकेट. हाफ ट्रॅकर चप्राक लगावली आहे. स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा दाखवत असताना डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार. विभागाचे खेळाडू रायगड ठाण्यामध्ये फेमस. मलंगड विभागाचे खेळाडू रायगड ठाण्यामध्ये फेमस. थँक्यू डीजे. शेवटचा अंतिम बॉल आता बाकी राहतोय. 1 फॉर द ओव्हर. लॉफ करतायत. इनसाइड आउट फटका. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक जज करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना बीट केला बॉलने जरूर परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या अंतिम बॉल वरती मिळतात धावा 2. 51चं टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्यात. 1 गडी बाद 10 धावा. किस्मत बैलाचे मालक सन्माननीय सुनीलजी म्हात्रे साहेबांच्या वतीनं फलंदाज रामदास साठी पारितोषिक. सलग 3 षटकार जर ठोकले तर तब्बल 1500 रुपयांचं अर्थातच 1500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. SDJ. थँक्यू. संगीत तुम्ही जे ऐकतायत गायक मनोज कराळे मॅन फ्रॉम बेकरे कर्जत मधून बिलॉंग करणारे ते. आणि गाण्याची जी थीम होती ती होती तेजस भोईर यांची. तेजस भोईर यांना बनवलेलं हे संगीत. आडवा बाटचा फटका. स्कोअर ऑफ द विकेट पकडली आहे. जेल सफलता सागरला. बाद होतात फलंदाज निहाल म्हात्रे. विभागाचे खेळाडू रायगड ठाण्यामध्ये फेमस. मलंगड विभागाचे खेळाडू रायगड ठाण्यामध्ये फेमस. मलंगड विभागाचे खेळाडू रायगड ठाण्यामध्ये फेमस. मलंगड विभागाचे खेळाडू रायगड ठाण्यामध्ये फेमस. दहा धावा. बॉल तयार होत स्टम्प्स. ऑफ करतात. आल्या पाठवला बॉल. प्रॉपर कनेक्ट झालाय. सरळ सीमा पार मिड विकेटला. षटकार. विभागाचे खेळाडू रायगड ठाण्यामध्ये फेमस.
थँक्यू सो मच डीजे. विशेष कौतुक करूयात डीजे दिनेश यांचं सुद्धा, की ज्याप्रमाणे व्हॉइस क्लॅरिटी त्याने मागील दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये दिलेली त्याबद्दल त्यांचं देखील विशेष गोड कौतुक करूयात. पुन्हा एकदा चांगला फटका, फायदा उचलत असताना P2च्या फटक्यामध्ये पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर सुचित राणेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. चेंडूवर घालताना खावं, कसा चेंडूवर घालताना खावं, मलंगड विभागाच्या खेळाडू. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर फ्रंट फूट बाहेर काढला आणि त्यानंतर कव्हरच्या रिजन मध्ये एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पेश केली सुचित राणेनं. लॉफ करायचं होतं एज, पाठीमागे बॉल डायरेक्ट हिट, चान्स घेतलेला नाहीये. 2 बॉल मध्ये 10 रन सुचितच्या. तिसऱ्या बॉल वरती एज लागली, कमबॅक. बॉलर सागरचा आपण पाहतात 20 धावा, धावा पुस्तकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत. दोन गडी बाद 20. सागर तयार. लॉफ करतात, व्यवस्थित कनेक्शन नाहीये, जज करतात खेळाडू. डाऊन द बॉल, ओ कॅच ड्रॉप, सोपी जाईल ड्रॉप इथून होतीये. 2 धावा या बॉल वरती मिळतात. चांगलं जजमेंट केलं होतं, असं वाटलं की सहजतेने खेळाडू कॅच पकडतील, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू पासून दूर राहिले आणि कॅच ड्रॉप झाली. 2 धावा या बॉल वरती मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 गडी बाद 22. 51चं टार्गेट चेस करत असताना महत्वपूर्ण सामना तुम्ही पाहतायत. आई गावदेवी भाळ युवराज 11 या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि कापरी सिद्धी पाळेगाव ओव्हर द स्टम्प्स. कमी गतीने टाकला बॉल, सरळ केलतात व्ही मध्ये, मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये बॉल. पहिली सिंगल वेगानं, सेकंडचा कॉल आहे. दोन्ही बॅटर्सचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. फक्त 1 रन या बॉल वरती. षटक पूर्ण होतात 2 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 2 गडी बाद 23 फॉर 2 आणि इक्वेशन आता बाकी राहिलेलं 18 चेंडूंमध्ये 28 धावसंख्येचा 18 बॉल आणि या 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या विजयासाठी बाळ संघाला 28. चला स्प्रेड आउट व्हा पटापट. उर्वरित 2 षटकांसाठी 9 मिनिटं बाकी राहत आहेत. म्हणजे ऑन टाइम आतापर्यंत पाळेगाव संघ धावतोय जरूर. विविध व्यूहरचना टीम कॅप्टन आखत असताना पाहूयात. 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत 23 रन बनवल्यात. शेवटच्या ओव्हर पर्यंत जर मॅच जायची असेल तर या ओव्हर मध्ये काहीतरी कारनामा करावा लागेल पालेगाव टीमचे बॉलरला. चला फिल्डिंग लावून घ्या. 23 ला 2, 18 बॉल मध्ये 28. महत्वपूर्ण सामना तुम्ही पाहतात आहे गावदेवी बाळ बनाम पाळेगाव या 2 टीम मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये गांधारी संघानं टॉस जिंकलेला आणि त्याने प्रथमतः बॅटिंगला पसंती दिलेली आहे. करवई संघाला फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं. जबरदस्त. करवई संघ या क्रीडांगणावरती बऱ्याचशा मॅचेस खेळलेला. राऊंड द स्टम्प्स. लॉफ करतात व्ही मध्ये. प्रॉपर आला बॉल कॉमेंट्री बॉक्स एंड वरती. सरळ कॅमेरामॅनला दिली सलामी. बॉल सीमा पार. 6 आर. रायगड ठाण्याचं नाव मलंगड विभागाच्या खेळाडू रायगड ठाण्याचं नाव. खरवई संघाची चर्चा आपण करत होतो. त्यामधील निखिल, त्यानंतर फिल्डिंग मधला चित्ता म्हणजेच दिनेश आणि एक अर्धशतक देखील चेस करतात. गुड कॅच. चेस केला होता बॉलला, व्यवस्थित कनेक्ट होऊ शकलेला नाहीयेत आणि त्यानंतर विजय कोहलीकरनं कॅचला 100% एफर्ट देऊन कंप्लीट केलेले आहे. बॅट्समन आउट. पाटील मंगरुलवाला तेव्हा उतरती मैदानात मोठे शेतकऱ्यांची बरसात. सागर गायकवाड, विजय गायकवाड आहेत साऱ्यांचे भाव, दादा आहेत साऱ्यांचे भाव. मलंगड विभागाच्या खेळाडू जगात रायगड ठाण्याचं नाव. 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 हा ऍक्शन रिप्ले. बॉलला आधी चेस केलं, फटका एक्झिक्यूट केला, थोडे लेट खेळले आणि विजय कोलेकरची जबरदस्त झेल.
धावा पुस्तकावरती धावा 29. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड होतात. इनट नंबर 5 वरती निखिल म्हात्रे. धावा संख्या आतापर्यंत 29 वरती विजयासाठी 16 चेंडूंमध्ये 22 या धावा संख्येची आवश्यकता. अमित म्हात्रे भरपूर मेहनत घेतात संपूर्ण स्पर्धेसाठी. 3 गडी बाद 29, 16 मध्ये 22 ची आवश्यकता. सोळा चेंडूंमध्ये 22. सरळ खेळलेत व्ही मध्ये, प्रॉपर एक्झिक्यूट केला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून. सेकंडचा कॉल, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि फेकला सरळ स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजापर्यंत जसा चेंडू पोहोचला तसा लगेच स्ट्रायकिंग एंडला फेकला होता. जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड लॉंग ऑफला खेळाडू पाहतात. सागर ऍक्युरेट थ्रो केला होता बॉलर एंडला. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची टोटल पुढे जात असताना 31. आणखीन 20 ची गरज आहे 15 बॉल मध्ये. पवन भोईर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, मनपूर्वक धन्यवाद. आडवा बाटनं फटका वाईड डिश लॉंगॉनला. दुसऱ्या टप्प्याखेर बॉल पकडतात. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, फक्त सिंगल 1च्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 32 वरती. चौदा चेंडूंमध्ये आता विजयासाठी 19 या धावसंख्येची गरज. तीन गडी बाद 32, 14 मध्ये आता 19 ची गरज आहे. लॉफकात समोर लॉंगॉनला खेळाडू सागर पुन्हा एकदा पोहोचतात. सेकंडचा कॉल, निघाले दोन्ही बॅटर. ओ कदाचित डायरेक्ट हिट झाली असती का. बॉल पकडला तेजस म्हात्रेनं, त्यानंतर थ्रो केला स्ट्रायकिंग एंडला, परंतु 2 धावा रोखू शकलेले नाहीये. 2च्या मदतीने टोटल आता 34 वरती. 13 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 13 मध्ये 17 ची आवश्यकता. पण शेवटचे 5 मिनिटं राहिलेली आहेत. पुढील षटक देखील आपल्याला कंप्लीट करायचा. 13 मध्ये 17. आडवा बाटनं फटका, लॉंग चेस खेळाडूसाठी पावत पोहोचतील का. धावलेत, वेल जज कॅच, विकेट मैदानाच्या बाहेर. मोक्याच्या वेळी ही धोक्याची घंटा. बाल टीम साठी फलंदाज बाद. 12 बॉलचा खेळ बाकी राहतो. 12 बॉल मध्ये विजयासाठी 17 ची गरज. पाणी जर गरजेचं असेल तर 12th मॅनला विनंती, आपण लगेचच पाणी पोचवा. 12 बॉल 17 ची गरज. उंचावरून मारतोय छक्का, विजय पवार हुकमी आहे अक्का. उंचावरून मारतोय छक्का, अरुण ठोंबरे हुकमी बॉलर. बॉलिंग टाकतोय सुंदर. बिंदास शिसवे चेतन दोने करतोय आणीबाणी की धाव. काढतोय आणीबाणी की धाव. मलंगड विभागाच्या खेळाडूच. धन्यवाद धन्यवाद. बाल टीमचे बॅटर आपल्या फलंदाजाला कदाचित शूज ची गरज आहे. त्यांच्या शूजला स्पाइक आहे, त्या कारणास्तव पंचांकडून ही रिक्वेस्ट आहे. जे जे खेळाडू स्पाइकचे शूज यूज करतात, आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपल्याला पंच अलाउड करत नाहीयेत, तर आपल्याला ही रिक्वेस्ट आहे की आपण विदाउट स्पाइकचे जे शूज असतील तेच घालून आपण मैदानाच्या आतमध्ये या. स्ट्रिक्टली वॉर्निंग आलेली पंचांकडून, कारण आपण पाहतात खेळपट्टी थोडीशी नादुरुस्त होऊ शकते स्पाइकच्या कारणास्तव. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 12 बॉल मध्ये 17 ची गरज. सन्माननीय पवन भोईर, कुस्ती पैलवान, महाराष्ट्र केसरी, मानेरगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ते मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत. अमित म्हात्रे यांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आलेले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. 4 गडी बाद 34, 12 मध्ये 17 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती निर्णायक षटक टाकण्यासाठी आलेले आहेत सागर थोरवे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. 6व्या क्रमांकावरती वैभव.
12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये आता 17ची आवश्यकता. या ओव्हर मध्ये कामगिरी दमदार करावी लागेल सागर थोरवे यांना. शेवटच्या टप्प्यामध्ये जर मॅच न्यायची असेल तर ही ओव्हर फार निर्णायक आहे. हो, चांगली सुरुवात. वॉल बेगाने साफ डन. सुरुवात दमदार. डॉट बॉल न केली आहे स्टार्ट. टप्पा पडल्याच्या नंतर किती टर्न होतोय चेंडू. हे पहा ऍक्शन रिप्ले. टप्पा पडला आणि त्यानंतर पूर्णपणे रोटेट होत असताना चेंडू. जबरदस्त चेंडू टाकला. फिंगर रोल करतात प्रेमाने चेंडूवरती. बोट रोल करत असताना डॉट बॉल. वन मोर डॉट बॉल. हाईट फॅक्टर मॅटर करतोय. लाऊड अपील होती लेग बिफोर द स्टंप साठी. डॉट बॉल. 2 सलग डॉट बॉल. 12 बॉल मध्ये 17 करायचे होते. 2 डॉट बॉल आल्याच्या नंतर आता इक्वेशन बदलतं. 10 बॉल मध्ये 17ची गरज. हळूहळू का होईना मॅच मध्ये आता शिरकाव करत असताना कापरी सिद्धी पाळेगाव हा संघ. 10 बॉल आता विजयासाठी 17. जबरदस्त षटकाला सुरुवात सागर थोरवे यांच्या वतीनं. चांगला बॉल. 1 मोर डॉट बॉल. मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी. 3 निर्णायक चेंडू सागरने टाकले. 3ही डॉट. टप्पा पडल्याच्या नंतर हा पाल एक ब्रेक. जादुई गोलंदाज. स्विंग के सुलतान सागर ऑन फायर. थोडा पुढे होता लगेच पिक केला. जितक्या वेगाने टाकला तितक्याच वेगाने पाठवला. पैसा वसूल करत असताना 3 डॉट बॉल आल्याच्या नंतरचा हा धमाका. फलंदाज निखिलच्या बाटमधून षटकार. मलंगड विभागाच्या खेळाडूंचं गात रायगड ठाण्यात नाव. मलंगड विभागाच्या खेळाडूंचं गात रायगड ठाण्यात नाव. मलंगड विभागाच्या खेळाडूंचं गात रायगड ठाण्यात. षटकार आलाय 6च्या मदतीनं. स्कोरबोर्ड आता जाऊन पुढे पोचलेला आहे. ते 40 या धावसंख्येवरती. विजयासाठी 8 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची गरज. म्हणजे आणखीन 2 चेंडूंवरती आता लक्ष केंद्रित करावं लागेल. 8 बॉल 11. स्वीप करत होते. पिचिंग कदाचित इम्पॅक्ट पिचिंग या 2-3 गोष्टी मॅटर करतात. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही सिंगल. टीमची धावसंख्या 41. लगेचच पंचांना अपील झाल्याच्या नंतर लगेचच इशारा दिला की लक्ष्यच्या बाहेर चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर वळण घेणाऱ्या चेंडूवरती लेग बाईटच्या मदतीने ही सिंगल. 7 बॉलचा खेळ आता बाकी राहतो. 7 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. 7 बॉल 10. जबरदस्त बॅटल. 51चं टार्गेट. असं वाटलं नव्हतं की इथपर्यंत येऊन टेपेल, परंतु पाळेगाव संघ स्वस्तामध्ये हार मानेल तो का प्रसिद्धी पाळेगाव हा संघ कुठला. 7 बॉल विजयासाठी 10 धावांची गरज. पूर्ण सफल झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती 5 बॉल त्याने वाट पाहिली आणि आल्या आल्या वचपा काढत असताना वैभवच्या बॅटमधून हा धमाका. बॉल सीमा पार. 4 धावा. अंतिम 6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. धावा पुस्तकावरती धावा लागल्यात त्या 45. विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. सहा बॉलचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये 6 धावे संख्येची गरज. रन बॉल इक्वेशन. 51चं टार्गेट या ओव्हर मध्ये आले. 1 षटकार 1 चौकार. बाकीचे बॉल जरूर डॉट आलेत. 6 बॉल 6 धावा. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. 6 चेंडूंमध्ये 6 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे खरवई बनाम गंधारी. तर टॉस जिंकलेला आहे गंधारी टीमनं. त्यांचे असणारे प्रथमतः बॅटिंग. तर आम्ही विनंती करत आहोत दोन्ही संघांना की आपण मुख्य प्रवेशद्वारानेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. जे बॅट्समन असतील त्याने सुद्धा आणि जे फिल्डिंग करणारे खरवई संघ असेल आपण सुद्धा. 6 बॉल 6 धाव संख्येची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती मनीष कोलेकर अर्थातच पांड्या कोलेकर आलेले आहेत
आता जेवढं मोठं नाव तेवढं मोठं काम त्यांना करायचंय. एक मोठी जबाबदारी पेलवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत दोन्ही खेळाडू. पहिलाच बॉल वेगाने टाकला होता, पाठीमागे चेंडू चाललाय, एक सिंगल नक्की मिळते. विकेट किपर कडून मिस्टेक, बाईच्या माध्यमातून ही सिंगल, म्हणजे बॅट्समन तर बीट झाले होते परंतु मिस्टेक झाली विकेट किपर कडून आणि ही एक रन. 5 बॉल 5 धावा, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 5 बॉल मध्ये 5 धावा आता इथून करायच्यात. तर पाहूयात कशा प्रकारची रणनीती आखली जाईल दोन्ही संघांकडून. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल बॅटिंग करणाऱ्या भाल संघावरती, प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल बॅटिंग करत असताना फलंदाज वैभव वरती. 5 बॉल 5 धाव संख्येची गरज. पांड्या कोहलीकर बॉलिंग करतात, साकिंग एंडला वैभव. फुल टॉस आणि पाठवला बॉल सरळ फाईन लेग, बाउंड्रीच्या बाहेर, मॅचची हवा बाहेर काढणारा हा चौकार. चौकार आलाय 4च्या मदतीनं. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 50. विजयासाठी 4 बॉल मध्ये 1 धावसंख्येची गरज आहे. जर का स्ट्राईक रोटेट झाली नसती तर कदाचित चित्र पलटू शकलं असं. आता 4 बॉल 1 रनची गरज. पुन्हा एकदा शफल झालेत आणि आपल्या अनोख्या स्टाईलनं मॅच फिनिश केले. सलग 3 बॉल वरती 3 चौका ठोकत वैभवने संपवली आहे मॅच. अभिनंदन टीम युवराज 11 बाळ आणि हार्ड लक. बॉल द्या. ज्या प्रेक्षकांकडे बॉल गेलेला कृपया करून बॉल पाठवा लगेचच मैदानामध्ये. अभिनंदन टीम आई गावदेवी युवराज 11 भाळ. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू डीजे. अभिनंदन टीम युवराज 11 बाळ, हार्ड लक टीम कापरी सिद्धी पाळेगाव. नेक्स्ट मॅच गंधारी बनाम खरवई या दोन टीम मध्ये बॅटिंग असणारे गंधारी संघाची